पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायण प्रत 10 क्रमांकाचा अभंग आपण घेत आहोत। देवाच्या प्रसादे करारे भोजन, फाल कोण कोण अधिकारी ते। ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी। अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे। इच्छादानी येथे ओळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो। सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे। तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम। 6 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये महत्त्वाचा विषय भोजन हाच आहे। हे भोजन कोणतं आहे तर देवाच्या प्रसादाचं आहे। त्या भोजनाने काय होईल तर अधिकार प्राप्त होईल। असं भोजन ब्रह्मादिकाला मिळत नाही। आता मिळतंय तर ह्याचा वीट मानू नका। असं ताट भरून वाढलेलं आहे की ओसंडतंय, अशा ताटाच्या ठिकाणी तुम्ही घेत आहात तेव्हा हे या पंक्तीला बसता हेच तुमचा अधिकार आहे। आणि तो जो परमात्मा आहे त्याने काही एवढं तेवढंच केलं आहे असं नाही। इच्छादानी जे जे मागेल ते ते त्याला प्राप्त होईल। अवघेचे आर्त पुरवितो, जे जे काही इच्छा असेल ते। आणि सरे येथे ऐसे नाही कदा काळी, इथलं संपलं असं कधी नाही। अगदी आहे तेच। जसं रिद्धिसिद्धी प्राप्त असते, सिद्धी प्राप्त असणं रिद्धी प्राप्त असणं म्हणजे काही कमी नाही तिथं पडत। पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे, परत परत तुम्हाला काय आहे घासामागं घास घ्यावे वाटतात। असा स्वयंपाक कोणी केला तर लक्ष्मीने केला। हे सगळी मांडणी तुकोबारायाने केली। याच्यातून त्यांना काय समजून द्यायचंय तर प्रसाद म्हणजे काय तर प्रसाद हे अंतःकरणाची शुद्धी असते। प्रसाद कशाला म्हणतात? देवाचा नैवेद्य किंवा देवालयातील अन्न, संता घरचं अन्न हे प्रसाद आहे। या प्रसाद सेवनानं काय होतं तर अंतःकरण शुद्ध होतं। अंतःकरण शुद्ध होण्याचं जे काही आहे त्याचं कारण काय तर जे जे काही देवाच्या प्रसादात वाढलेले ते घेत असतं त्याचं भोजन होतं। असं भोजन प्राप्त झालं तर आपल्या ठिकाणी त्या प्रसादाचा परिणाम होईल। अर्थात प्रसाद कोणता आहे? देवाचा प्रसाद काय आहे? देवाने कुठला प्रसाद वाढ केलेली आहे तर देवाच्या प्रसादात वेद, वेदांत, गीता, उत्तर गीता, आणखीन सगळ्या गीता हे काय आहे? देवाचा प्रसाद आहे। देवानं तुमच्या आमच्या सोयीसाठी हे सगळं काय आहे पुढे आणून ठेवलेले वेद आहेत। त्यामध्ये सगळ्या प्रकाराची मांडणी आणि वेदांतामध्ये अध्यात्माची मांडणी। हे 2 जरी भगवंताच्या निश्वासितपणातून आले असले तर गीता तर प्रत्यक्ष भगवंतानी सांगितली। आणखीन खूप गीता आहेत। उत्तर गीता आहे, बाकी रामगीता आहे, अशा कितीतरी दासबोधामध्ये अनेक गीतांचं वर्णन आलेलं आहे। हे सगळे काय आहे आमच्यासाठी केलेला प्रसाद आहे। आणि हे श्रवण करणं हेच भोजन आहे। ह्या भोजनाला आपण जसं भोजन करतो तेव्हा पोट भरतं आणि हिथं सुद्धा कसं आहे पोट भरतं पण पोट भरले तरी मागणी असते। तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की धालो सुखे ढेकर देऊ, उमटे जेऊ तोवरी। आमचं पोट भरलंय, आम्हाला ढेकर येते पण पुन्हा आणखीन आम्ही काय आहे ते घेतच राहू। असा जो असलेला प्रसाद आहे
त्या प्रसादाच्या ठिकाणी असं सांगितलं की प्रसाद सेवने आली उष्टावळी, उचित ते काळी अवचित. आता हा प्रसाद कसा आहे तर मुखातून येतो, देवच आपल्याशी बोलतात असं नाही, तर ग्रंथरूपानं देवानं बोलणं केलं आणि ग्रंथातलं संत महात्मे सांगतात. मग आपल्या मागच्या अभंगात झालं की संत मुखातून बाहेर येतं म्हणून उच्चिष्ट आहे, व्यासाने हे सगळं बोलले म्हणून व्यासाचं उच्चिष्ट आहे. असं जे उच्चिष्ट आहे ते काय झालं, अवचित ते काळी, उचित ते काळी अवचित. म्हणजे आम्हाला ज्या वेळेला ह्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा ते अवचित मिळालेलं आहे. दुसरं सांगतात की प्रसादाचा रस तुका लाधला सौरस, पायापाशी वास निकट नव्हे निराळा. तेव्हा हे भोजन कुठं मिळतं तर देव सान्निध्यात. देवाचं सान्निध्य म्हणजे कोण तर देव आणि संत एकच. संत सान्निध्यात. संत सान्निध्यात कसं मिळतं तर निकट वास केल्यावर. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संताच्या सान्निध्यात बसल्यावर जे श्रवण तुम्हाला प्राप्त होते ते तिथलं भोजनच आहे. या भोजनानं काय होईल तर तृप्ती होईल. मग कशाची तृप्ती होईल तर शंका कुशंकाची तृप्ती होईल, त्या सगळ्या निघून जातील. तिसरं सुद्धा एक प्रमाण दिलं, प्रसादाची वाणी वदती उत्तरे, नाना मतांतरे जोडली. आता त्यातून जे जे काही ग्रंथ बाहेर आले की ज्याचं मुख्य स्थान कोण आहे तर भगवंताच्या मुखातलाच आहे. म्हणजे वेद, वेदांत, गीता हे अधिष्ठान आहे. आणि त्यावर केलेल्या संतांची भाष्य, भाषांतरं किंवा प्रवचनं हे सगळं काय आहे की ते सगळंच आहे. पण याने झालं काय तर देवाने दिलेल्या प्रसादानं अनेक मतांतरं संपली. ह्याचं काय मत, त्याचं काय मत. जसं गीतेमध्ये 13व्या अध्यायात सांगितलं हे असं म्हणतात, ते तसं म्हणतात, ते तसं म्हणतात, आम्ही काय म्हणतो. म्हणजे काय झालं, हे मतांतरं खोडून काढली आणि आम्ही काय म्हणतोय जसं सांगितलं ते त्या प्रसादात प्राप्त होतं. म्हणून देवाचा प्रसाद आहे. पण दुसरी गोष्ट अशी की भोजन करायला सगळे बसले, श्रवणाला सगळेच आहेत. फाल कोण कोण अधिकारी ते. आता ह्याच्यात कसं काय, सगळ्याला तर पोट भरणारच आहे ना. पण एरवी मनुष्याचं जेवण जेवणं हे पोट भरणं वेगळं आणि श्रवणाचं पोट भरणं वेगळं. कारण श्रवणाच्या पोटात अंतःकरण शुद्धी जरी झाली असली तर आपल्या पाठीमागं ऐकलंय ते अंतःकरणात स्थिर राहण्याकरता पुण्य लागतं. अंतःकरणाची कृपा होणं म्हणजे पुण्य पाहिजे. पुण्याशिवाय तुम्ही जे ऐकला बसल्यावर सगळ्यालाच कळतं, पण त्यानंतर सांगा म्हणलं तर सांगायला येत नाही. काय कळालं ते सुद्धा विसरून जातं. याचं कारण काय तर आपल्या अंतःकरणात पुण्य कमी पडलं. म्हणजे श्रवणात अर्थात पंक्तीला सगळे बसले, पण सगळ्याच्याच ठिकाणी हे सगळं अन्न पूर्ण त्या ठिकाणी पचन होणं हे काय आहे योग्यतेनं जमलं नाही. म्हणजेच श्रवणाची सगळ्यांची भूक होती, सगळ्याला श्रवण मिळालं, पण कोणकोणता अधिकारी त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याचं उमज आणि ते समज झाली. तिथं त्या ठिकाणी ते स्थिर होऊ लागलं. ते सांगतात पुण्य पाहिजे बहुत, जन्मांतरीचे संचित, होईल करीत आला अधिकारी तो. असा अधिकारी पाहिजे की पुण्याचा संचय जन्मांतरापासून आहे. म्हणजेच काय होतं की संत महात्मे तळमळीने सांगतात, ऐकणारे सगळे ऐकत असतात, पण बऱ्याच जणांचा समज असा होतो की आम्हालाच काय नाही नीट कळत. आणि त्यांना कसं कळतं, बसलेल्या 10 जण चांगलं कळालं म्हणून सांगते तर 10 जणाला कळतच नाही. याचं कारण काय तर आपल्याकडं जन्मांतरीचं संचित कमी पडलंय. आता हे पूर्ण व्हायला काय करावं लागेल. पूर्वीचं तर आमचं कमी तर पडलंय, मग काय करावं लागेल, इथंच बसून प्रसाद घ्यावा लागेल. जसं 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 हे भोजन तुमच्या श्रवणरूपी भोजन तुमच्या ठिकाणी पचनीला पडल तसं तसं तुमचा अधिकार वाढेल. त्याच्यामुळं काय झालं की एरवी संतांच्या दरबारामध्ये असं काही नाही की तुम्हाला हे कळत नाही, तुम्हाला ते कळतं, तुम्हाला ते कळत नाही, असं काही नाही. कारण का तसं पाहायला गेलं तर कोण कसेत, अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालता हे मग कळो येते. पण जरी
त्यातल्या एखाद्याने मला असं झालं तसं झालं तर त्याचा अधिकार काय, त्याप्रमाणे त्याला मार्ग दाखवला जातो. तू आता हे कर म्हणजे तुझ्या लक्षात राहील, तू त्याप्रमाणे वाचन कर, त्याप्रमाणे लक्ष ठेव. म्हणजे त्याला त्याचा अधिकार पाहून ती ती युक्ती संत महात्मे कळत असतात. जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेठे. उतार, सांगड, तापा, तर्फा म्हणजे हे सगळे प्रकार आहेत पोहून जाण्याचे. संताची हे युक्ती आहेत की ह्याला काय काय कशा कशा ह्याने शिकवावं. असं सगळं झालं. आता त्याला दौडून दुसऱ्या चरणात सांगितलं की ब्रह्मादिका हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानोवीट ब्रह्मरसी. याचं कारण आहे की स्वर्गात हे नाही. स्वर्गात बाकीचं काय आहे, ब्रह्मदेवादिकाला पुण्य आणि पुण्यभोग आहेत, पण ग्रंथ ऐकायला नाहीत, ग्रंथ सांगणारे संत नाहीत, तिथं या सगळ्या गोष्टी नाहीत. हे उच्चिष्ट त्यांना दुर्लभ आहे. म्हणजे जसं काल्याच्या ह्याच्यामध्ये भगवंतानी सगळ्याला काला वाटला, आता देवाला वाटलं की असं आपल्याला देत नाहीत, ह्या हात धुवायला तरी यमुनेत येतील, मग हात धुवायला तरी आले म्हणजे त्याचं हाताचं खरकट आपल्याला मिळेल. पण देवाने ते ओळखलं, भगवंतानी ओळखलं, म्हणले अजिबात हात धुवायचे नाहीत, आपल्या आपल्या पार्श्वभागाला पुसून टाका. कारण एक आहे की शरीरात प्रत्येक इंद्रियात देवत आहे, तिथंच तेवढी नाही, म्हणून तिथल्या ठिकाणी सुद्धा काय आहे मिळू नये. हे सगळं कसं म्हणजे भगवंताच्या प्रत्येक ग्रंथामध्ये चरित्रामध्ये या सगळ्या गोष्टीचं आपल्या ठिकाणी उमच करून दिलेली, हे देवादिकाला नाही ना. आणि म्हणून काय करतात ते, तिथं असले तरी सगळं मिळत असून कर्माचा अधिकार त्यांना नाही, परमार्थाचा अधिकार त्यांना नाही. मग ते कसे, तर स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. त्यांना असं वाटतं की आपल्याला काय आहे की मृत्यूलोकात गेलेलं बरं. तिकडं तुकोबाराय एका अभंगात म्हणतात की तुझे दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. संताच्या दारात कुत्रं होऊन पडावं, संताच्या दारात बैल गाय अमुक तमुक व्हावं, कमीत कमी त्यांच्या पायातला पाय पुसणं व्हावं की त्यांनी जाता येता पाय पुसावेत, काही व्हावं, पण संताच्या दारात जावं असं देवादिकांना वाटतं. इथलं पुण्य भोगण्यापेक्षा तिथं गेलेलं बरं. याचं कारण काय, तर दुर्लभ, त्यांना ते नाही. मग त्याच्यासाठी पुढं सांगितलं नका मानू वीट ब्रह्मरसी. आता सगळ्यांना आपल्याला प्राप्त झाले, पण सगळे अधिकारी होत नाहीत ना. या प्रसादाचं सेवन करायलाच काही येत नाहीत. नाही आम्ही देवळातलं खात नसतो, आम्ही संतांच्या जेवत नसतो, असे खूप झाले. हे तर नाहीच नाही, पण प्राप्त झालं तरी त्या अधिकाराप्रमाणे आपल्या ठिकाणचं वाढ करून घ्यावी हे सुद्धा राहतं. याला काय केलं, याला एक उदाहरण दिलं की मिळालंय पण दुर्लक्ष करतात. म्हणजे काय झालं, नका मानू वीट ब्रह्मरसी. ब्रह्मरसाचा वीट येतो म्हणजे हा दुर्लक्ष करतोय, याला काहीतरी दुसरंच सुचतं. म्हणजे ह्याच्या ठिकाणी मलदोष आहे, याच्या ठिकाणी विक्षेप दोष आहे, म्हणून हे सोडून दुसरं काहीतरी करतो. अण्णांनी ह्याला प्रमाण दिलं, आळस करोनी व्यर्थ दवड आलं, फळ ते पावाल दुःख रूप. तुम्ही आता हे सगळं मिळालं ना आळस करायला लागलाय, आळस केला तर तुमच्या हातातनं हे सगळं निघून जाईल. म्हणून काय आहे की इथं सूचना केली की नका मानू वीट. वीट मानणं ह्याचा अर्थ काय, ह्याची किंमत नाही. आणि असलं तरी काय, किती ऐकायचं असतं, बाद झालं असं म्हणणारे जे काही आहेत त्यांना ह्या सूचना दिल्या. पुढं सांगतात अवघ्या पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे ते. आता जे जे बसलेत त्यांच्या त्यांच्या पानात सगळ्या प्रकारचा पदार्थ आहे आणि ताट भरू नये. आपण त्याला काय म्हणू, ताट भरू नये. इथं सांगितलं ओसंडले म्हणजे बाहेर सांडा इतकं त्याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि इतकं सगळं असताना सुद्धा त्याच्या ठिकाणी काय आहे की एवढं सगळं पात्र मिळतं. काय मिळतं तिथं, म्हणजे हे जसं आता पात्राबद्दल बोलतात, कोणतं कोणतं वाढलं आहे आपल्याला, तर संस्कृत ग्रंथ आहेत, प्राकृत ग्रंथ आहेत, संत महात्म्याचे ग्रंथ आहेत, हे सगळे पदार्थच आहेत ताटात वाढलेले. ज्याला जसं आहे, ज्याला संस्कृत समजतं त्याला त्यातही सगळं आहे. संस्कृतचं जसं नसल त्याप्रमाणे प्राकृत आहे आणि त्याच्याप्रमाणे सगळं आहे. जसं एखादा काय पंगत बसली
आणि त्यात असा काय माणूस बसला की त्याला दातच नाही, आणि त्यात असे पदार्थ वाढलेत ते कडक आहेत. मग तो काय करेल आता? त्याचजवळ युक्ती, तो तिथं जे काय पातळ वाढलंय त्याच्यात ते भिजू घालेल आणि ते मऊ करून खाईल. म्हणजे काय केलं की जे समजत नाही ते समजून घेण्याची युक्ती संतांनी करून दिली. संतांनी त्याला समज होईल अशा तऱ्हेचं केलं. इतकं सगळं आहे. त्याला नामदेव महाराज म्हणतात की गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, किंवा श्रवणाच्या मिसे येवनी बैसावे. तुम्ही हे सगळं काय आहे हे भोजन करायचंय, हे सगळं तुमच्यासाठी इतकं सगळं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अमुक एकानं हे ऐकावं ना अमुक एकानं ऐकू नये असं नाही. म्हणून त्याला त्यांनी दिलं की अधिकार सर्वत्र आहे येथे, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्या नाही, ऐकण्याकरता सगळ्यासाठी हे दार खुलं केलेलं आहे. म्हणजे याच्यात असं काही नाही की जसं अन्नछत्र असतं, अन्नछत्रात सगळ्याला यायचं आहे, सगळ्यांनी यायचं, सगळ्यांनी बसायचं आणि सगळ्यासाठी सगळे पदार्थ आहेत. तसं हे श्रवणाचं अन्नछत्रच आहे. आणि इथं सगळ्यांना अधिकार आहे. सगळे हे सगळं काय करू शकतात, घेऊ शकतात. आता भोजन कोणतं झालं, आपण काय विचार करतो यामध्ये? तर श्रवण हे भोजन आहे. श्रवण हे भोजनातलं ताटात कोणते कोणते पदार्थ वाढलेत, तर ते देवाचा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद मुख्यतः काय? वेद आणि वेदांत हे झालं त्यांच्या निश्वासित. दुसरं कोणतं आलं? गीता आल्या. अनेक प्रकारच्या गीता आहेत आणि या सगळ्यावर संत महात्म्याने केलेले अनेक प्रकारचं समजून येण्याकरता दिलेले ग्रंथ आहेत. संतांचे जे जे ग्रंथ झाले ते देवाच्या ग्रंथाचंच त्यांनी भाषांतर केलं, त्याच्याशिवाय नाही. ज्यांना ह्यातलं काही नसेल ते गेले, त्यांनी वाङ्मय अनेक प्रकारचं लिहिलं, पण ते पदार्थ इथं नाहीत. इथं कोणते पदार्थ? तर ते देवाच्या प्रसादातून आलेले आहेत. तुकोबारायाचं एक अजून अभंग आहे की त्यांच्या ठिकाणी झालं की कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद. उत्तर कोण देतंय? संत महात्मे देतात. कशाचं उत्तर देते? देवाचा प्रसाद. म्हणजे देवाच्या प्रसादाला संत महात्म्यानं उत्तरं दिली. अर्थात काय झालं की देवाचा प्रसाद तुमच्या आमच्या आकलन शक्तीच्या पुढे गेला. आता बुद्धी इतकी नाही, पण त्या बुद्धीला ऐकण्यासारखं कोणी केलं असेल तर संतांनी केलं. म्हणजे या संपूर्ण याच्यामध्ये सगळं जर काही असेल तर तुमचा आमचा अधिकार जागा करण्याचं काम संत महात्मे करतात. संतांनी ज्याचा ज्याचा जसा कोणता कोणता अधिकार आहे, आता ज्याला काहीच नव्हतं वाटत तो येऊन बसला आणि त्याला बरं आहे म्हणलं, हे चांगलं सांगते, येऊन बसायला लागला रोज. हे झालं त्याचं काय आहे की सलोकता, या लोकात येऊन बसायला लागला. मग ते जसं करतात तसं तसं त्याला जमायला लागलं. तिथले लोक सांगतात, पुन्हा उत्तर देतात मध्येच. त्यांच्या ठिकाणी त्याला अजून काय आहे की प्रमाण देतात, ह्यालाही ते जमायला लागलं. आता झाली समीपता, म्हणजे हे त्याच्या ठिकाणचा अधिकार वाढत चालला. येत नव्हतं ते येऊन बसायला लागला. सलोकता झाली, समीपता झाली, परिपूर्ण होईल, अधिकार बदलत जाईल. म्हणून अधिकार सर्वत्र आहे ते, हा अधिकार आहे. तुम्ही तुमचे काय आहे की ज्या ज्या काही तुमच्या ठिकाणी असलेल्या बंधनातून मुक्त होण्याकरता ह्या मुक्तीचं सिद्ध मांडले. जयाने घातली मुक्तीची गवांधी, हे सगळं काय आहे भगवंतांनी योजलेलंच आहे आणि त्याप्रमाणे चालतं. आता माऊलीबद्दलचं स्तुतीपाठक केलेले तुकोबारायाचे जे अभंग आहेत, पण माऊलीला कोण म्हणतात? माऊलीला इथं सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे हे कोण आहे? तर महाविष्णूचा अवतार, अर्थात देवाचा प्रसादच झाला. याच्याप्रमाणे पुढच्या चरणात सांगितलं, इच्छादानी येथे ओळला समर्थ अवघेच्या अर्थ पुरवितो. यातल्या चौथ्या चरणामध्ये झालं की जे काही आहे त्याच्यामध्ये जे ऐकण्यास मिळावं असं आहे. काही असे असतात श्रोते की बाकीचं काही नाही, आपल्याला वेदांत ऐकायला मिळालं पाहिजे. वेदांत सांगणारे कुठे आहेत, कसे मिळतील? देव त्यांची ती योजना करून देतो. काही म्हणतात काय नाही, आपल्याला भक्तिरस मिळाला पाहिजे. भक्तिरसाचं सांगणारे कोण आहेत? ती योजना केली जाते. दुसरे म्हणले जरा अवघडच आहे, थोडंफार काय आहे, दृष्टांत सांगितले, गोष्टी सांगितल्या, आणखीन कळतं. म्हणजे देवानं त्याही योजना केल्या.
ज्याला श्रवणाची आवड आहे आणि ज्या प्रकारचं श्रवण घ्यावं वाटतं त्या त्या योजना देवाने ठेवल्या. इच्छादानी येथे ओळला समर्थ. आता तेच आहे, मनुष्याच्या ठिकाणी काय असतं, काही काही कीर्तन असे की कीर्तन ऐकायला तर बसायचं, पण संपलं की तिथल्या तिथं सगळं सोडून द्यायचं. कारण त्यांनी काय केलं, कानात भरायला अंतःकरणात नेण्यापुरतं काही सांगितलंच नाही. मग कानात शिरल्याबरोबर हसण्यावर याचं तोंडातनं बाहेर पडतं. आतून त्यांनी अशा तऱ्हेचे त्या ठिकाणी विनोद मांडले जातात की ह्याचं तोंड जे झालं ते मिटलंच नाही. आणि शिवाय त्या कीर्तनकारांनी पदवी लावली विनोदाचार्य. आता हे सगळे जरी असले तरी ही सुद्धा इच्छा आहे. तिथं सुद्धा काही एक दोन जमतात का, कित्येक लोक जमतात आणि केवढी काय त्याची इच्छा असेल तशी पूर्तता करतात. हे का केलं हे देवाला कळत नाही काय की असलं नको. इच्छादान येतो, ज्याचे ज्याचं जसं जसं इच्छा असेल तसं तसं ओळला समर्थ. म्हणून भगवंतानी याच पद्धतीतून त्याच्यातून एक आहे की काही इकडं वळतील पण त्यातले काही पाहतील, बाद झालं आता हे कुठपर्यंत असलं हसणं हे ते, काहीतरी थोडंसं नीट ऐकू, वळाला तो तिकडं, गेला पुढच्या वर्गामध्ये. असं करत करत जाईल. अवघेचे अर्थ पुरवितो. सगळे एका ठिकाणी त्यांनी सांगितलं की संत सज्जनी मांडले दुकान, जया जे पाहिजे ते आहे रे, जे जे पाहिजे ते ते. असं दुकान आहे की त्या दुकानात जसं ते मॉल असतात तिथं तुम्हाला सगळं मिळेल. अगदी काय आहे, जसं आपल्याला काय सोन्याच्या दुकानात सोनं घ्यायचं असलं तर सोन्याचं दुकान, चप्पल घ्यायची असली तर चप्पलचं दुकान, कपडे घ्यायचे असले मॉलमध्ये सगळे. तुम्ही ह्यातलं काही जा मागा, तुम्हाला त्या त्या विभागात जाता येतं. तसं संताजवळ सगळे, संतांनी जे काही असेल ते ते सगळं आणलं आणि पूर्ण केलं. अवघेचे अर्थ पुरवितो, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याच्या पायी. त्याच्या ठिकाणी एकदा आपल्याला पाहिजे असेल तर तुमची आर्तता पूर्ण करण्याची क्षमता देवाच्या प्रसादात आहे. तिथं जर काही असेल तर सगळं सहज आहे, कुठलं कमी पडलं अशातला भाग नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये सहजत आहे. तुकोबारायाने या सगळ्या गोष्टी मांडल्या ह्या नित्याच्यात. जसं काही ह्याचे अभंग असतात, कूट अभंग, वेदांतिक अभंग, ह्याला समजत नाही सहज म्हणून प्रमाणं द्यावे लागतात किंवा दृष्टांत द्यावे लागतात. असे काही अभंग असतात की त्याला दृष्टांत म्हणजे संतांचं चरित्र, देवाचं चरित्र मांडणं हेच दृष्टांत आहेत. याच्यासाठी देवानं कुठं काय केलं, कशा कशा योजना केल्या, संतांनी त्याच्यासाठी सगळ्या लोकांसाठी काय केलं, हे जे मांडलं म्हणजे हे दृष्टांतही आलं आणि प्रमाणही आलं, दोन्ही गोष्टी. कारण सिद्धांत समजून द्यायला प्रमाणाची गरज असते आणि दृष्टांताची गरज असते. संतांचं वर्णन, संतांचं चरित्र सांगायला लागले की सगळंच त्यात सामावतं आणि देवाचं चरित्र सांगताना सुद्धा सगळंच सामावतं त्यात. त्याच्यामुळं तिथं सगळं आहे. आता हे सगळं जर काही असेल तर अवघेचे अर्थ पुरवितो. देवानं त्या त्या गोष्टी आपल्या लीलेत करून दाखवल्यात, आपल्या जे काही बोलले त्यातही करून दाखवलेल्या आहेत. पुढं 5व्या चरणात म्हणतात, सरे येथे ऐसे नाही कदा काळी. आता तो जो देवाचा प्रसाद आहे तो इतका आहे की त्याला आता काय झालं की आता संपला असं कधीच होत नाही. कित्येक वेळेला काय, आता आपण सुद्धा काय करतो, अलीकडं लग्न कार्य असले की भोजनाची वेळ अमुक वाजल्यापासून अमुक वाजेपर्यंत. मग आता तुम्ही 12 ते 3 म्हणला आणि एक जण 4 वाजता आला, संपली वेळ, जावा. कारण त्यांनी तेवढाच वेळ ठेवली होती. हे आहे तसं इथं मात्र तसं नाही. तुम्हाला पाहिजे त्या वेळेला मिळतंय, पण संपला हा विषय तिथं नाहीच होत. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, कधीही नाही. तिथं आहे ते अखंड आहे आणि इतकं आहे की त्यातलं कधी संपलं असं नाही. न सरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाटे कानी उघडणे. कितीतरी आहे, किती लोकांनी आत्तापर्यंत घेऊन घेऊन तृप्त झालेत. अजूनही कुणी येतील, त्यांना त्यांना हे मिळतं जाईल आणि तिथं कमी पडणार नाही. कदाकाळी याचा अर्थ कोणत्याही काळात. माणसाला काय 3 काळ आहेत, भूतकाळ,
भविष्यकाळ पुढे आणि वर्तमान काळ. भूतकाळात होतं, ज्यांना पाहिजे त्यांना मिळालं. वर्तमान काळात आता मिळतंय आणि भविष्य काळातही नंतर मिळणारच आहे. म्हणून तिन्ही काळी आहे, त्याला कदा काळी म्हणलं. कोणत्याच काळात हे कमी नाही. अशा तऱ्हेचे पुढती वाटे कवळी घ्यावे, म्हणजे हे घेतच राहावं. अशा तऱ्हेचं काय इतकं आहे की त्याच्या ठिकाणी हे जे आहेत हे घास, एक एक घास घेतला की माणसाला तृप्त झाल्यासारखं वाटतं. आता काही असे स्वयंपाक करणाऱ्या काही गृहिणी असे आहेत की त्यांचं काही असू द्या, साधे भाजी भाकरी असू द्या, नाहीतर काय आहे पक्वान्न असू द्या, पुरणपोळी लाडू अमुक तमुक, करण्याची पद्धत अशी ते तर चविष्ट तर आहेच आहे, पण घास घेऊन जिभेवर ठेवल्याबरोबर विरघळतोय. त्याला चावायचा सुद्धा आट्टाच पडायचा नाही. इतकं सहजासहजी आणि इतकं रुचकर. म्हणजे माऊलीने त्यात दिलंय की अशी करणारी तसा जेवणार आहे. म्हणजे करणाऱ्याचे ती कशी आहे तर सुगृहिणी करती इतकंच रुचकर, आणि जेवणारा तसा आहे की त्याचं सगळी प्रशंसा करत आणि चव कशी असते ते सांगत सांगत जेवतो. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या त्याच्यामुळं काय होईल की वाढणाराला म्हणजे करणाराला हौस येते आणि खाणाराला हौस येते. चांगलं झालंय म्हणायला लागल्यावर वाढायला अनुकमानतेच असते. आता त्याला वाटतं की मागं काही राहणार तरी वाढणारच, कारण हे चांगलं झालं म्हणतात, ही प्रशंसा आहे. पण मुळातच असे की तुम्ही जे जे काही आहे ते तुमच्या ठिकाणी जसं जसं श्रवण होईल तसं मग त्याच्यामध्ये जितकं श्रवण होईल तितकं आपलं आभ्यंतर उजळलं जातं, अंतःकरण उजळलं जातं. आता जितकं उजळलं तरी परत आहे. म्हणजे असं झालं की आता श्रवण घेणं अर्थात प्रवचन ऐकणं, कीर्तन ऐकणं आता बास, आता काही नको असं कोणीच नाही. सिद्धावस्थेत गेलेले सुद्धा त्या ठिकाणी येऊन ऐकायला बसतात, कारण ही गोडीच तशी. पूर्वीचं परत परत ऐकलं नाहीतरी एकच सिद्धांत आहे. जीव ब्रह्माबद्दल सांगायचा असला तर एकच आहे की जीव ब्रह्म ऐक्यन जगत मिथ्या. ह्याच सिद्धांताशिवाय दुसरं काय सांगायचे. पण ह्याच सिद्धांताला समजून देण्याची जे एक कला असते तसं सांगून दिलं की चालतं. म्हणून परत परत ऐकावं वाटतं. त्याच्याकरता त्याने सांगितलं की पुढती वाटे घ्यावे ऐसे. असं परत वाटतं की हे घ्यावं म्हणजे ऐकावं असं वाटणार आहे. कधी सनातन काळात ग्रंथ झाले, वेद झाले, कधी सांगता येत नाही इतकं माग आहे. त्याच्यानंतर गीता कधी झाली त्याचेसुद्धा अंदाजे आकडे मांडले जातात. आणि मग ज्ञानेश्वरी कधी झाली, गाथा कधी झाला, भागवत कधी झालं, एवढे सांगता येतील. पण काही का होईना 700 काय 350 काय हे वर्ष झालेत ना, अजून तरी ते काय फिकं पडलं का? अजून तरी त्याच्या ठिकाणी वाटतं का आता हे फार जुनं झालं? हे नित्य आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा घ्यावं वाटल असंच त्या ठिकाणचं आहे. शेवटच्या चरणात त्याने सांगितलं, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम. आता तो सगळा स्वयंपाक कोणी केला आहे तर लक्ष्मीने केला आहे. कोण होतं तर कामारी, म्हणजे काम करणाऱ्या ज्या दासी, त्या दासी तिथं मदत करत होत्या. हे झालं तुकोबारायाचं काय रूपक आहे. पण कोणी केला? लक्ष्मी म्हणजे कोण तर देव सगळं करण्याकरता जे मदतीला घेतात ती माया आहे. तिचं नाव काय तर विद्यामाया. विद्यामायेनंच ही सगळी विद्या प्रकट केली. विद्यामाया जितकी प्रकट झाली तितकी अविद्यामाया बाजूला निघाली. मायेचंच एक अंग असं आहे की ते आवरणही घालतं आणि दुसरं अंग असं आहे की आवरण बाजूला काढतं. म्हणून जे काही आवरण पडलं होतं ते आवरण दूर करण्याचं काम देवाच्या प्रसादात झालं. हा देवाचा प्रसाद कोणी बनवला तर लक्ष्मीनी. परमात्मा एकटाच आहे. एकट्या परमात्म्याला काय करता येतं, म्हणून परमात्म्यानं मायेला जवळ घेतलं आणि मायेच्या संगतीनं जे कोणी असतील त्यांना आपल्याला प्राप्त करून घेण्याची सोय करावी म्हणून केलं. मग त्याच विद्या मायेच्या ठिकाणी अनेक गोष्टी कोणत्या आहेत त्या ठिकाणी जसं साधन आहेत
मग त्याच्यामध्ये काय आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, झालं तुमचं काय भजन आहे, चर्चा आहे, ही सगळे कामारी दासीत. ह्या विद्यामायेचे सगळे मदत करणारेच आहेत. ज्याची ज्याची जशी जशी काय आहे मदत लागली ते त्याला दासी झाल्या. तेव्हा ही विद्यामाया म्हणजेच लक्ष्मी, ती काय करते तर भगवंताच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकरता मदत करते. तेव्हा हा प्रसाद करण्याकरता मदत कोणी केली, लक्ष्मीने केली. म्हणजे ज्या असणारी शुद्ध माया आहे, विद्यामाया आहे, तिने केली. वास्तविक परमात्म्यापर्यंत जाण्याकरता मायारूपी वृत्तीची गरजच असते. पण इतर असणारी वृत्ती, बाकीच्या गोष्टी धारण करणारी वृत्ती अविद्या वृत्ती झाली. आणि परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची वृत्ती कोणची तर निजवृत्ती. निजवृत्ती म्हणजे मग विद्यामाया आहे. वृत्तीशिवाय नाही. अनुभव घेण्याकरता काहीतरी उपाधी लागतीच ना. उपाधीशिवाय कसं घेता येईल. तेव्हा ही उपाधी काय आहे, विद्या उपाधी. विद्या उपाधीने हे प्राप्त करून दिलं आणि तिला साधन म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या. एकंदरीत या अभंगामध्ये जसं भोजन हे रूपक मांडलं, तेव्हा ते भोजन म्हणजे देवाचा प्रसाद काय तर अनेक त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले वेदाधिक ग्रंथ. आणि ते जसं आपल्याला प्राप्त झाले, ते देवादिकाला स्वर्गाला प्राप्त नाहीत पण आपल्याला प्राप्त झालेत. या सगळ्या मांडण्या मांडत या अभंगाचं रूपक तुकोबारायानं समजून दिलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.